पुढचं प्रॅक्टिकल आहे फोटो रिले, स्टडी ऑफ फोटो रिले युजिंग LDR. आता याच्यामध्ये 2 स्लिप आहेत, तर दोन्ही स्लिप एक्झामला असणार आहेत. त्यामुळे लिस्टमध्ये मी फोटो रिले असं 2 वेळा लिस्टमध्ये लिहिलेलं आहे. सो पहिली स्लिप बघा, पहिली स्लिप जी आहे त्याच्यामध्ये काय आहे, ड्रॉ सर्किट डायग्राम ऑफ फोटो रिले. सो ही आपल्याला सर्किट डायग्राम ड्रॉ करायची, 5 मार्क. एनलिस्ट द कंपोनेंट्स विथ देअर ऑल स्पेसिफिकेशन. सो त्याच्यामध्ये आपल्याला ही कंपोनेंट लिस्ट लिहायची आहे. पुढचा आहे क्वेश्चन नंबर 3, असेंबल द सर्किट ऑफ PCB. आता याच्यामध्ये लिहिताना सर्किट इज असेंबल्ड एवढं लिहायचं आणि क्वेश्चन नंबर 3 असा नंबर टाकायचा आहे. जर तुम्ही हे लिहिलं नाही तर 5 मार्क मिळणार नाहीत. सो हे लिहायचं आहे. आता ह्याच्यामध्ये अजून एक केस अशी आहे की काही एक्सटर्नल तुम्हाला ह्या क्वेश्चनमध्ये पुन्हा सर्किट डायग्राम ड्रॉ करायला सांगतील, तर त्यांनी जर सांगितलं तर काढायची, अदरवाईज काढायची गरज नाही. नुसतं एक सेंटेन्स लिहिलं तरी सफिशियंट आहे, सर्किट इज असेंबल्ड. पुढे क्वेश्चन नंबर 4 काय आहे बघा, टेस्ट द सर्किट अंडर डिफरंट लाईट कंडिशन सो दॅट रिले स्विचेस ऑन अँड ऑफ अँड मेजर द व्होल्टेजेस ॲट बेस अँड कलेक्टर ऑफ ट्रान्झिस्टर यूज फॉर बोथ कंडिशन. म्हणजे ज्याला ही स्लिप आलेली आहे त्याला फक्त 2 रीडिंग घ्यायच्या आहेत. त्या म्हणजे कोणत्या, तर VBE आणि VCE या 2च रीडिंग त्याला घ्यायच्या आहेत डार्क आणि लाईट कंडिशनमध्ये. आता मी तुम्हाला आधीही सांगितलेलं की आपल्याला रिले ऑन ऑफ कधी होणार, तर ते सगळं ट्रान्झिस्टरच्या बेस आणि कलेक्टर व्होल्टेजवर अवलंबून असतं. म्हणजे बेस व्होल्टेज डार्क कंडिशनमध्ये काय असतो, ट्रान्झिस्टर ऑफ असतो, त्याच्यामुळे बेस व्होल्टेज काय असतं, क्लोज टू 0 असतं आणि आउटपुट व्होल्टेज हाय असतं. आणि तेच लाईट कंडिशनमध्ये बेस व्होल्टेज मिनिमम किती लागतं ट्रान्झिस्टर कंडक्ट होण्यासाठी, 0.7 जी व्हॅल्यू आहे ती 0.7 पाहिजे किंवा 0.65 पर्यंत पण चालेल, पण 0.65 पेक्षा कमी जर बेस व्होल्टेज असेल तर ट्रान्झिस्टर ऑफ असतो आणि 0.65 पेक्षा जास्त असेल तर ट्रान्झिस्टर ऑन आहे आपल्याला. सो VB आपलं त्याच्यापेक्षा जास्त पाहिजे. सो 0.8 आहे लाईट कंडिशनमध्ये, म्हणजे आपला ट्रान्झिस्टर फेथफुली ऑन झालेला आहे. आणि VCE जे आउटपुट व्होल्टेज आहे ते ड्रॉप झालेलं आहे बघा, इथे 9 होतं ते 1 झालेलं आहे लाईट कंडिशनमध्ये. 9 व्होल्टेज होतं ते 9 व्होल्टचं 1 व्होल्ट झालेलं आहे, म्हणजे कमी झालेलं आहे. सो ह्या कंडिशन ज्या आहेत त्या अपोजिट असतात. म्हणजे बेस व्होल्टेज लो, आउटपुट व्होल्टेज हाय, बेस व्होल्टेज हाय, आउटपुट व्होल्टेज लो. सो हे आपल्याला माहिती पाहिजे आणि याच्यावरून आपल्याला कॉमेंट लिहायची आहे. तर त्यांनी काय लिहिलं आहे, फ्रॉम अबोव रीडिंग कॉमेंट वेदर ट्रान्झिस्टर इज इन कट ऑफ और सॅच्युरेशन और इन ॲक्टिव्ह रिजन. आता ह्याच्यामध्ये ॲक्टिव्ह रिजनमध्ये असणार नाही, कारण ट्रान्झिस्टर ॲक्टिव्ह रिजनमध्ये कधी ऑपरेट होतो, जेव्हा आपण तो ॲम्प्लिफायर म्हणून वापरतो. इथे आपण त्याला DC सप्लाय दिलेला आहे, तर तो आयदर सॅच्युरेशनमध्ये ऑपरेट होईल किंवा तो कट ऑफमध्ये ऑपरेट होईल. मग आपल्याला त्याच्यासाठी कॉमेंट लिहायची आहे. तर कॉमेंट काय येणार, इथे लिहिलेली आहे, तुम्ही बघू शकता. इन डार्क कंडिशन ॲज VB इज लेस दॅन 0.65 वोल्ट. बघा, in dark condition VB is less than 0.65 volt and VC is dash dash म्हणजे 9 volt. किती आहे ते, हाय आहे. सो ट्रान्झिस्टर ऑपरेट्स इन कट ऑफ मोड. ओके, सो ट्रान्झिस्टर कट ऑफमध्ये आहे. मग रिले काय असेल आपला, स्विच ऑन असेल की स्विच ऑफ असेल, तर ट्रान्झिस्टर ऑफ आहे त्यामुळे रिले काय असणार, ऑफ असणार आहे. पुढे काय लिहायचं, इन लाईट कंडिशन ॲज VB इज ग्रेटर दॅन 0.65. आता इथे तुम्ही त्याची व्हॅल्यू पण लिहू शकता की VB किती आहे, ॲज VB इज इक्वल टू 0.8 वोल्ट अँड VC इक्वल टू 1 वोल्ट, म्हणजे किती आहे, लो आहे. सो ट्रान्झिस्टर ऑपरेट्स इन सॅच्युरेशन मोड अँड रिले काय होणार आहे, रिले टर्न्स ऑर स्विचेस ऑन. अशी कॉमेंट तुम्हाला लिहायची आणि ह्या कॉमेंटला तुम्हाला 5 मार्क्स आहेत. सो इथे सगळं लिहिलेलं आहे, त्याप्रमाणे तुम्हाला ह्या स्लिपसाठी ते लिहायचं आहे. देन स्लिप नंबर 2 बघूया आपण. ज्याला स्लिप नंबर 2 येईल, प्रत्येकाला वेगवेगळी स्लिप येणार आहे. एखाद्याला स्लिप 1 आली तर दुसऱ्याला स्लिप 2 येईल. स्लिप 2 मध्ये काय आहे, ड्रॉ सर्किट डायग्राम ऑफ फोटो रिले. पुन्हा तुम्हाला काय करायचं, स्लिप 2 साठी ही सर्किट डायग्राम ड्रॉ करायची आहे 5 मार्क्ससाठी. Then question number 2 is enlist the components with their all specification. Component list लिहायचे 5 marks साठी. Again question number 3, assemble the circuit on PCB. So पुन्हा लिहायचे circuit is assembled. Diagram draw करायला सांगितली तर diagram draw करायची, हीच diagram आहे. Then question number 4 बघा 10 marks साठी आहे. म्हणजे इथे
5 मार्क्समध्ये क्वेश्चन डिवाइड केलेला, म्हणजे 5 मार्क्ससाठी 2 रीडिंग घ्यायच्या होत्या आणि 5 मार्क्ससाठी कॉमेंट लिहायची होती. पण इथे तुम्हाला 10 मार्क्ससाठीच, कशासाठी आहे 10 मार्क्स, तर ह्या ज्या काही आपण सगळ्या रीडिंग घेतलेल्या आहेत, सो ह्या स्लिपसाठी तुम्हाला सगळ्या रीडिंग घ्यायच्या आहेत आणि त्याला तुम्हाला 10 मार्क्स आहेत. सो ज्याला ही स्लिप येणार आहे त्याला सगळ्या रीडिंग घ्यायच्या आहेत, VR1 VR2. आता याच्यामध्ये VR1 काय आहे तर व्होल्टेज अक्रॉस R1, VR2 काय आहे व्होल्टेज अक्रॉस R2, म्हणजे मल्टीमीटर तुम्ही या R2च्या अक्रॉस लावणार. R1 काय आहे तुमचा LDR आहे. देन VBE म्हणजे काय तर व्होल्टेज बिटवीन बेस अँड एमिटर, मल्टीमीटर इथे लावायचं बेस आणि एमिटरच्या मध्ये. पुढचं रीडिंग आहे VR3 म्हणजे व्होल्टेज अक्रॉस R3, जो आपला 10 ओमचा रेझिस्टन्स आहे त्याच्या अक्रॉस मल्टीमीटर लावायचा आहे. पुढे आहे VC व्होल्टेज बिटवीन कलेक्टर अँड एमिटर, हा कलेक्टर आहे हा एमिटर आहे. पुढे आहे VRL व्होल्टेज अक्रॉस लोड, लोड म्हणजे आपला रिले आहे जो पण इथे कनेक्ट करतो आहे त्याच्या अक्रॉस मल्टीमीटर लावून व्होल्टेज बघायचं आहे आणि करंट बघायचं आहे. करंट तुम्ही डायरेक्टली बघू शकता किंवा तुम्हाला मल्टीमीटर नवीन देईन मी त्यावेळेला फोटो रिलेच्या प्रॅक्टिकलला, असो तुम्ही मल्टीमीटरमध्ये पण तुम्ही करंट चेक करू शकता. आता हे जे कॅल्क्युलेशन आहेत हे तुमच्या सोयीसाठी आहेत, तुम्हाला कळावं की आपले रीडिंग बरोबर आहेत चुकले त्यासाठी आहेत. हे कॅल्क्युलेशन तुम्हाला एक्झामला लिहायचे नाहीत. ओके, सगळ्यांना कळलेलं आहे फोटो रिले. पुढचं प्रॅक्टिकल आहे इन्व्हर्टिंग ऑपॅम्प. इन्व्हर्टिंग ऑपॅम्पमध्ये आपल्याला एकच स्लिप आहे, ते पण आपण DC करतो आहे. सो ही स्लिप जी आहे याच्यात पहिला क्वेश्चन बघा, ड्रॉ सर्किट डायग्रॅम ऑफ इन्व्हर्टिंग कॉन्फिगरेशन ऑफ ऑपरेशनल ॲम्प्लिफायर, राईट द टिपिकल स्पेसिफिकेशन. हा आहे 7 मार्क्सचा क्वेश्चन आहे, तुम्ही बघू शकता. सो ह्याच्यात तुम्हाला डायग्रॅम काढायची आहे आणि स्पेसिफिकेशन लिहायचं आहे. मग डायग्रॅम कोणती येणार तर आपली ही मेन डायग्रॅम. आता ह्याच्यामध्ये तुम्ही ICची डायग्रॅम पण काढू शकता किंवा ही जी आपण ट्रायंगलवाली सिम्बॉलवाली डायग्रॅम काढली ती पण काढू शकता. जे एक्सटर्नल आलेत त्यांना विचारून तुम्ही ते डायग्रॅम काढू शकता. त्यांनी जर ही सांगितली काढायला तर ही काढायची आहे. ओके, सो ही डायग्रॅम काढायची आणि त्यानंतर त्यांनी काय म्हटलं राईट स्पेसिफिकेशन. सो स्पेसिफिकेशनमध्ये तुम्हाला एक कंपोनंट लिस्ट लिहायची आहे आणि प्लस इथे पण आपण IC वापरतो आहे 741 ऑपॅम्प IC. सो त्याचे पण स्पेसिफिकेशन आपल्याला लिहायचे जे आपण थेअरी पार्टमध्ये लिहिलेलं आहे, म्हणजे ऑपरेटिंग व्होल्टेज किती आहे, ऑफसेट व्होल्टेज, बायस करंट, इनपुट इम्पिडन्स, आउटपुट इम्पिडन्स, हे सगळं थेअरी पार्टमध्ये आपण लिहिलं आहे बघा. ते तुम्हाला लर्न करायचे आहेत. हे लर्न करा कारण तुम्ही बघितलं असेल हे थेअरी पेपरला पण आपल्याला विचारलं जातं. सो हे स्पेसिफिकेशन. सो तुम्हाला क्वेश्चन नंबर 1 जो 7 मार्काचा आहे त्याच्यामध्ये काय काय करायचं आहे, एकतर डायग्रॅम ड्रॉ करायची आहे, कंपोनंट लिस्ट लिहायची आहे आणि हे ऑपॅम्पचे स्पेसिफिकेशन्स लिहायचे आहेत जे तुमच्या जर्नलमध्ये तुम्ही लिहिलेले आहेत. ओके, देन क्वेश्चन नंबर 2 इज, आता डू ऑफसेट नलिंग. ऑफसेट नलिंग आपण करत नाही कारण पोटेन्शिओमीटर जळतो, त्याऐवजी आपण काय लिहायचे शॉर्ट नोट, राईट शॉर्ट नोट ऑन ऑफसेट नलिंग. ती 3 मार्क्ससाठी आहे. आता ऑफसेट नलिंगची शॉर्ट नोट पण तुमच्या थेअरी इथे हा जो थेअरी पार्ट आपण लिहिलेला आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. ऑफसेट नल ॲडजस्टमेंट त्याचा पॅराग्राफ दिलेला आहे, तो साधारण एवढ्यापर्यंत आहे रीडिंगपर्यंत तुम्ही बघू शकता. सो एवढ्या पॅरेग्राफ आपल्याला लिहायचे 3 मार्काला. हा पॅरेग्राफ जो आहे हा व्यवस्थित समजून घ्या कारण बऱ्याचदा तुम्हाला वायवामध्ये हाच क्वेश्चन विचारला जातो, व्हॉट इज ऑफसेटनल ॲडजस्टमेंट. सो ऑफसेटनल ॲडजस्टमेंट काय असतं की व्हेन 2 टर्मिनल्स ऑफ ऑपॅम्प, हे ऑपॅम्पचे जे 2 टर्मिनल आहेत ते जर आपण ग्राउंड केले तर एक्सपेक्टेड आउटपुट व्होल्टेज काय आहे, इट शुड बी 0, कारण तो काय करतो आउटपुटला दोन्ही इनपुटचं सबट्रॅक्शन देतो. सो 0 0 इनपुट दिले तर आउटपुट शुड बी 0, but we don't get 0 output, we get some voltage at output, that is basically error. सो 0 आउटपुट येत नाही, त्याच्याऐवजी आपल्याला काहीतरी व्होल्टेज मिळतं. सो ते एरर व्होल्टेज जे आहे ते एरर व्होल्टेज काढणं म्हणजे काय म्हणतात ऑफसेट नल ॲडजस्टमेंट. ओके, सो टू डू ऑफसेट नल ॲडजस्टमेंट आपण काय करतो, वी कनेक्ट हिअर 10 किलो ओम पोटेन्शिओमीटर. तुम्ही हे 2 टर्मिनल बघताय 1 आणि 5च्या मध्ये कसा रेझिस्टन्स आहे, तिथे ॲरो आहे. हा कशाचा सिम्बॉल आहे, व्हेरिएबल रेझिस्टन्सचा सिम्बॉल आहे, पोटेन्शिओमीटरचा सिम्बॉल आहे. सो हा पोटेन्शिओमीटर आपण काय करतो, वी कनेक्ट
potentiometer of 10 kilo ohm between pin number 1 and 5 and its variable terminal is connected to pin number 4. Pin number 4 काय आपलं -VE. सो ह्या -VE ला आपण याचं व्हेरिएबल टर्मिनल कनेक्ट करतो अँड बाय ॲडजस्टिंग दिस व्होल्टेज वी डू ऑफसेट नल ॲडजस्टमेंट. म्हणजे आपण हा पॉट असा फिरवतो की आउटपुट व्होल्टेज तुमचं 0 होऊन जाईल, जे 0 व्होल्टेज आउटपुटला दाखवेल. ह्याला काय म्हणतो आपण? ऑफसेट नल ॲडजस्टमेंट. म्हणजे बेसिकली जी एरर होती आपण ती एरर आपण यांनी काढलेली आहे. म्हणजे आउटपुट व्होल्टेज आपण काय केलं? 0 केलं. ह्याला ऑफसेट नल ॲडजस्टमेंट म्हणतात. पुढे क्वेश्चन नंबर 3 काय आहे बघा. डिटरमाइन गेन फॉर 3 डिफरंट व्हॅल्यूज ऑफ RF अँड RI. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे? गेन काढायची आहे. मी तुम्हाला सांगितलेलं की गेनचं कॅल्क्युलेशन लिहा, जे लिहित नव्हते त्यांना. तर ही जी कॅल्क्युलेटेड गेन आहे की नाही, 2-3 वेगवेगळे कॉम्बिनेशन आहेत. एकदा आपण RF RI घेतले 3939, सेकंड टाईम घेतले 6839 आणि थर्ड टाईम घेतले 12039. सो त्याच्यामुळे आपली काय गेन आली ती आपल्याला इथे कॅल्क्युलेट करायची. गेनला युनिट नसतं, हे ओहम वगैरे लिहायचं नाही. सो गेन फक्त 1 आहे. 1, 1.7, 3.07. सो हे 3 कॅल्क्युलेशन तुम्हाला लिहायचे आहेत आणि त्या क्वेश्चनला तुम्हाला मार्क्स आहेत बघा, 5 मार्क्स आहेत फक्त एवढे 3 कॅल्क्युलेशन लिहायला. ओके. त्यानंतर डिटरमाइन आउटपुट फॉर ॲटलीस्ट 3 DC इनपुट व्होल्टेज फॉर ईच व्हॅल्यू ऑफ गेन अँड कम्पेअर द कॅल्क्युलेटेड अँड ऑब्झर्वड गेन. म्हणजे आता तुम्हाला ऑब्झर्वेशन टेबल लिहायचं आहे. आउटपुट व्होल्टेज आलं म्हणजे त्याच्यामध्ये काय आलं तुमचं? ऑब्झर्वेशन टेबल. हे 3 टेबल जे आहेत ते आपल्याला लिहायचे. त्याला पण 5 मार्क्स आहेत. आणि याच्यामध्येच त्यांनी म्हटलेलं आहे की कम्पेअर द कॅल्क्युलेटेड अँड ऑब्झर्वड गेन. इथेच लिहितो आपण ए कॅल्क्युलेटेड ए ऑब्झर्वड, ए कॅल्क्युलेटेड ए ऑब्झर्वड, ए कॅल्क्युलेटेड ए ऑब्झर्वड. सो 3 कॉम्बिनेशनची 3 ऑब्झर्वेशन टेबल. आणि इथे जसे 5 रिडिंग्स आहेत, 5 रिडिंग्सची गरज नाही आपल्याला. मिनिमम त्यांनी 3 रिडिंग्स सांगितलेले आहेत. इथे लिहिले बघा, फॉर ॲटलीस्ट 3 DC इनपुट व्होल्टेज. 3च इनपुटसाठी आपल्याला हे सगळं कॅल्क्युलेशन करायचं आहे. ओके. पुढे डिटरमाइन मॅक्झिमम इनपुट व्होल्टेज दॅट कॅन बी अप्लाइड इन ईच केस विदाउट आउटपुट गेटिंग सॅच्युरेटेड. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? सॅच्युरेशन व्होल्टेज म्हणजे काय की असं व्होल्टेज ज्याच्यानंतर आउटपुट व्होल्टेज वाढणार नाही. म्हणजे एक एक्झाम्पल घेतलं की आता ह्याच्यामध्ये गेन 1 आहे. गेन 1 म्हणजे काय? मी इनपुट 1 दिलं, आउटपुट मला 1 आलं. इनपुट 3 दिलं, आउटपुट 3 आलं. इनपुट 10 दिलं, आउटपुट 10 आलं. इनपुट 11 केलं तरी आउटपुट 10 राहिलं. इनपुट 12 केलं तरी आउटपुट 10 राहिलं. म्हणजे काय झालं? माझं आउटपुट सॅच्युरेट झालं. ओके. सो असं व्होल्टेज की ज्याला तुमचं आउटपुट सॅच्युरेट होतं ते आपल्याला लिहायचं आहे. सो ह्याचे जे रिडिंग्स आहेत ते ह्यात आहेत का बघते, नाही तर मी त्याची तुम्हाला एक वेगळ्या पेज तुम्हाला ग्रुपवर टाकून देईल. त्याच्यावर ह्या सगळ्या व्हॅल्यू असणार आहेत. सॅच्युरेशन व्होल्टेज ह्याला पण 5 मार्क्स आहेत. हा तुम्हाला वेगळा टाकून देते मी ह्याची रिडिंग्स. सो तुम्ही ते टेन्शन घेऊ नका, फक्त काय आहे ते समजून घ्या. मॅक्झिमम इनपुट व्होल्टेज दॅट कॅन बी अप्लाइड इन ईच केस विदाउट आउटपुट गेटिंग सॅच्युरेटेड. म्हणजे किती व्होल्टला ते सॅच्युरेट होतं ते आपल्याला 3 रिडिंग त्याचे लिहायचे. इथे प्रत्येक टेबलच्या खाली मी VSAT आणि VMAXच्या व्हॅल्यू लिहिलेल्या आहेत, त्या तुम्ही नोट डाऊन करून घ्या. आता इथे तुम्हाला VSAT 10 वोल्ट 10 वोल्ट 10 वोल्ट दिसेल. म्हणजे आउटपुट व्होल्टेज आपल्याला 10 वोल्ट मिळते प्रत्येक केसमध्ये. 10 वोल्ट का? कारण आपण सप्लाय देतो 12 to 15 वोल्ट आणि त्याचं साधारण 20% लेस व्होल्टेज आपल्याला नेहमी आउटपुटला मिळतं. आपण जो सप्लाय ड्युएल पॉवर सप्लाय वापरतो तो याचं व्होल्टेज किती ठेवतो? 12 to 15 वोल्ट. सो त्याच्या 20% लेस व्होल्टेज नेहमी आपल्याला आउटपुटला मिळतं. आता इथे गेन 1 आहे ह्या केसमध्ये, त्यामुळे जेवढं इनपुट तेवढं आउटपुट. सो 10 वोल्टला आपल्याला ते सॅच्युरेट होणार. पण इथे तुम्हाला 10 वोल्ट कितीला मिळणार आहे? गेन 1.7 असल्यामुळे तुम्हाला साधारण 6 वोल्टच्या आसपास तुम्हाला 10 वोल्ट आउटपुट मिळेल. तसंच इथे पण काय होणार आहे? इथे तर गेन तुमची 3 झालेली आहे, त्यामुळे साधारण 3.3 to 4 वोल्टमध्ये तुम्हाला सॅच्युरेशन व्होल्टेज मिळून जाईल. सो हे तुम्ही टेक्निकली ह्या गोष्टी लक्षात ठेवा. सो हे तुम्हाला रिडिंग लिहायचे आहेत आणि ह्याला तुम्हाला 5 मार्क्स आहेत. सो क्वेश्चन नंबर 5चा आन्सर काय आहे? एक टाकायची कंडिशन, वेन RF RI इक्वल टू 3939, VSAT इक्वल टू दिस, VMAX इक्वल टू दिस. केस 2, वेन RF 68 RI 39, VSAT equal to this, VMAX equal to this. Case 3, RF equal to 120, RI 39, VSAT equal to this, VMAX equal to this.
सो ह्या 3 रीडिंग तुम्हाला 3 केसेसमध्ये लिहायच्या आहेत. त्यानंतर पुढचं प्रॅक्टिकल आहे नॉन इन्व्हर्टिंग ओपॅम्प. त्याची स्लिप आपण बघूया. इथे पण आपण DC ॲनालिसिस करतो. क्वेश्चन नंबर 1 इज ड्रॉ सर्किट डायग्राम ऑफ नॉन इन्व्हर्टिंग कॉन्फिगरेशन, राईट टिपिकल स्पेसिफिकेशन. पुन्हा आपल्याला सर्किट डायग्राम काढायची आहे. ही IC वाली काढू शकता किंवा सिम्बॉलिक जी आहे ही पण काढू शकता, ट्रायंग्युलर सिम्बॉलवाली. पण डायग्राम काढताना प्रत्येक वेळी लक्षात ठेवायचं डायग्राममध्ये सगळ्या रेझिस्टन्सच्या व्हॅल्यू आल्या पाहिजेत. 0 ओम, 39K, 68K, इथे पण 39K. अदरवाईज तुम्हाला सारख्या फेऱ्या मारायला लागणार. एक्सटर्नल सांगणार ही व्हॅल्यू लिहून आणि ती व्हॅल्यू लिहून आणि सगळ्या रेझिस्टन्सच्या व्हॅल्यू प्रॉपर लिहायच्या आहेत. त्याच्यामध्येच राईट टिपिकल स्पेसिफिकेशन. आता याच्यामध्ये पण आपल्याला ही कंपोनेंट लिस्ट लिहायची आहे आणि IC वापरतो आहे. सो ICचं स्पेसिफिकेशन जे मी तुम्हाला इन्व्हर्टिंगमध्ये सांगितलेलं आहे तेच येणार आहे. नंतर क्वेश्चन नंबर 2 राईट शॉर्ट नोट ऑन ऑफसेट नलिंग. इथे पण पुन्हा तीच शॉर्ट नोट लिहायची ऑफसेट नलिंगची. ती काही चेंज होणार नाही आहे कारण IC तीच आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 डिटरमाइन गेन फॉर 3 डिफरंट व्हॅल्यूज ऑफ RF अँड RI. आता इथे पण आपल्याला हे जे गेनचे कॅल्क्युलेशन आहेत आपल्याला 3 ते लिहायचे आहेत. आता गेनचा फॉर्म्युला चेंज झालेला आहे 1 + RF/RI. सो आपली इथे पण पुन्हा बघा युनिट लिहायचं नाही आपल्याला. पहिल्या केसमध्ये गेन 1 आलेली आहे, दुसऱ्या केसमध्ये गेन 2 आलेली आहे आणि तिसऱ्या केसमध्ये गेन आलेली आहे 2.7. सो आपल्याला हे 3 कॅल्क्युलेशन लिहायचे आहेत, त्याला 5 मार्क आहेत. त्यानंतर डिटरमाइन आउटपुट फॉर ॲटलिस्ट 3 इनपुट व्होल्टेजेस. पुन्हा सेम आपल्याला हे 3 टेबल लिहायचे आहेत. पुन्हा सांगते इनपुटची 3च रीडिंग लिहायचे आहेत 0.5, 1, 1.5. सो हा पहिला टेबल, हा दुसरा टेबल, हा तिसरा टेबल. त्यानंतर डिटरमाइन मॅक्झिमम इनपुट व्होल्टेज दॅट कॅन बी अप्लाइड इन ईच केस विदाउट आउटपुट गेटिंग सॅच्युरेटेड. सेम आता आपलं मगाशी जसं म्हटलं मी VSAT, Vmax तेच लिहायचे. आता ह्या व्हॅल्यू फक्त थोड्या चेंज होतील कारण इथे गेन 2 झालेली आहे. पहिल्या केसमध्ये गेन 1 आहे सो 10 व्होल्ट येणार दोन्ही. दुसऱ्या केसमध्ये 10 व्होल्ट कधी मिळणार आपल्याला गेन 2 असल्यामुळे इनपुट 5 दिल्यावर आउटपुट 10 मिळणार आहे. सो इथे Vmax तुमचं चेंज झालं ते 5 व्होल्ट झालं. नंतर तिसऱ्या केसमध्ये गेन किती 2.7. सो तुमचं Vmax काय येणार साधारण 3 to 4 व्होल्ट या रेंजमध्ये Vmax असणार आहे. सो हे आपल्याला क्वेश्चन नंबर 5 साठी लिहायचं आहे. पुढचं प्रॅक्टिकल आहे ओपॅम्प सबट्रॅक्टर. सबट्रॅक्टरमध्ये पहिला क्वेश्चन आहे ड्रॉ सर्किट डायग्राम ऑफ ओपॅम्प सबट्रॅक्टर अँड राईट देअर टिपिकल स्पेसिफिकेशन. सेम ही डायग्राम काढायची आहे. नंतर स्पेसिफिकेशनमध्ये कंपोनेंट लिस्ट लिहायचे. पुन्हा 741 ओपॅम्प ICचं आपल्याला स्पेसिफिकेशन जे आपण इन्व्हर्टिंगमध्ये आपण डिस्कस केलं तेच लिहायचं आहे. देन शॉर्ट नोट ऑन ऑफसेट नल. इथे पण तुम्हाला ऑफसेट नलिंगची शॉर्ट नोट लिहायची. देन क्वेश्चन नंबर 3 बघा फॉर डिफरंट व्हॅल्यूज ऑफ इनपुट व्होल्टेजेस V1 अँड V2 फाइंड आउटपुट व्होल्टेज ॲटलिस्ट 5 रीडिंग. आता याच्यामध्ये आपण 2 टेबल लिहिलेले आहेत तुम्हाला आठवत असेल सबट्रॅक्टरसाठी. सो एकामध्ये आपण काय केलं V2 कॉन्स्टंट ठेवलेला 5 व्होल्ट आणि V1 चेंज करत होतो 1, 2, 3, 4, 5 किंवा 4.5, 4, 3, 3.5 असं आपण जे रीडिंग घेतलेले त्याप्रमाणे तुम्ही रीडिंग घ्या तरी चालेल. आणि मग आपल्याला ह्याच्यामध्ये आउटपुट व्होल्टेज लिहायचे. आउटपुट व्होल्टेज ऑब्झर्वड, आउटपुट व्होल्टेज कॅल्क्युलेटेड. ओके. पुढचं आहे कम्पेअर ऑब्झर्वड आउटपुट व्होल्टेज विथ कॅल्क्युलेटेड व्होल्टेज. सो हे टेबल पुन्हा आपल्याला लिहायचे कारण कम्पॅरिझन आहे. ओके. सो कम्पॅरिझनमध्ये पुन्हा फक्त कम्पेअर करायचं आहे आपल्याला की हे काय आहे. सो आपल्याला हे टेबल क्वेश्चन नंबर 4मध्ये पुन्हा लिहायचं आहे. क्वेश्चन नंबर 5 काय म्हटले ॲडजस्ट V1 V2 सच दॅट आउटपुट इज 0 फॉर ऑल नॉन झिरो इनपुट. आपल्याला माहिती आहे हा सबट्रॅक्टर आहे. सो आपल्याला इनपुट नॉन झिरो असताना आउटपुट 0 आलं पाहिजे. मग काय केलेलं आपण सेकंड टेबल बनवलेलं ज्याच्यामध्ये आपण सेम इनपुट दिले 1 1 2 2 3 3 4 4 आणि 5 5. सो इनपुट सेम असल्यामुळे 5 - 5 0 4 - 4 0 3 - 3 0 2 - 2 0 1 - 1 0. सो अशा प्रकारे आपल्याला ओपॅम्प सबट्रॅक्टर हे प्रॅक्टिकल परफॉर्म करायचं आहे. पुढचं प्रॅक्टिकल आहे ओपॅम्प कम्पॅरेटर. आता ओपॅम्प कम्पॅरेटरमध्ये काय आहे बघा राईट द स्पेसिफिकेशन ऑफ ओपॅम्प यूज अँड शॉर्ट नोट ऑन ऑफसेट नलिंग. आता याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन नंबर 1मध्ये स्पेसिफिकेशन लिहायचे आहेत.
म्हणजे तुम्ही याच्यामध्ये रेझिस्टन्स कोणते वापरलेले आहेत ते लिहायचं. नंतर ऑप ॲम्पचे स्पेसिफिकेशन जे आपण इन्व्हर्टिंगमध्ये बघितलेले ते स्पेसिफिकेशन लिहायचे आणि ऑफसेट नलिंगची शॉर्ट नोट लिहायचे. हे दोन्ही क्वेश्चन आपल्याला 5 मार्क्सला आहेत. क्वेश्चन नंबर 2 इज व्हॉट? ड्रॉ सर्किट डायग्राम ऑफ ऑप ॲम्प कंपॅरेटर विथ ट्रिप पॉईंट ॲट 0 वोल्ट. सो ट्रिप पॉईंट ॲट 0 वोल्टची सर्किट डायग्राम ही आहे. सो ह्या सर्किट डायग्रामला आपल्याला 5 मार्क्स आहेत. पुढचा क्वेश्चन आहे ड्रॉ सर्किट डायग्राम ऑफ ऑप ॲम्प कंपॅरेटर विथ ट्रिप पॉईंट ॲट 6 वोल्ट युझिंग सुटेबल रेझिस्टन्स. सो त्याची ही डायग्राम आहे. सो ही 5 मार्क्सला आहे, ही 5 मार्क्सला आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 बघा, चेंज इनपुट व्होल्टेज अँड चेक ट्रिप पॉईंट व्होल्टेज फॉर बोथ सर्किट. मग आता ह्या दोन्ही सर्किटचं आपण जे ऑब्झर्वेशन टेबल लिहिलेलं आहे, ह्या 4 केसेस लिहिलेल्या, हे ऑब्झर्वेशन टेबल आपल्याला लिहायचं आहे. ओके, सो हे लिहायचं आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 आहे, कम्पेअर डिझाईन कॅल्क्युलेटेड ट्रिप पॉईंट व्होल्टेज अँड ऑब्झर्व ट्रिप पॉईंट व्होल्टेज. सो ह्या क्वेश्चन नंबर 5 मध्ये आपल्याला कॅल्क्युलेट करून ह्या दोन्ही व्हॅल्यू काढायचे. हे 2 कॅल्क्युलेशन येणार आपले आणि नंतर पुन्हा हे ऑब्झर्वेशन टेबल लिहायचे. सो कॅल्क्युलेशन दाखवा आणि पुन्हा हे टेबल लिहायचे. सो बेसिकली आपल्याला 2 वेळा ऑब्झर्वेशन टेबल याच्यामध्ये पण लिहायचं आहे. सो ह्या टोटल 9 स्लिप आहेत, त्या आपल्याला पेपर 1 साठी आहेत. त्यानंतर आपण पेपर 2च्या स्लिप बघू.